नमस्कार, मी मोनिका मोरे. भरारी या संस्थेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात मला बघून आश्चर्य वाटलं ना. तुम्हाला प्रश्न पडणं स्वाभाविकच आहे की एवढ्या भयंकर अपघातातून वाचल्यावर आणि दोन्ही हात गमावल्यावर सुद्धा मोनिका मोरे पुन्हा कशी उभी राहिली. त्याचं असं झालं, त्या दिवशी कॉलेजला निघायला मला जरा उशिराच झाला होता. कॉलेजच्या कॉम्पिटिशनला वेळेत पोचायचं होतं. ट्रेनचा काहीतरी गोंधळ होता. 2-3 ट्रेनमध्ये चढूच शकले नाही. शेवटी मनाचा हिला करून येणाऱ्या ट्रेनमध्ये कशी बशी लटकले. माझ्याबरोबर इतरही 2-3 दरवाजात लटकत होत्या. कुणाला धक्का देऊन आत जाण्याची ताकदही मला लावता येत नव्हती. आणि तेवढ्यात आत सरकणाऱ्या एकीचा मला जोरात धक्का बसला आणि स्वतःला सांगायच्या आत माझा तोल गेला. आई! शुद्धीवर आले तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये होते. माझ्या आजूबाजूला आई बाबा, माझ्या मैत्रिणी, डॉक्टर आणि कितीतरी नवीन चेहरे दिसत होते. सगळ्यांच्या डोळ्यात काळजी होती. आई बाबांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते. या परिस्थितीत मला मात्र कसली तरी विचित्र जाणीव होत होती. काहीतरी हरवल्याची, गमावल्याची जाणीव. आईच्या कुशीत शेण्यासाठी मी हात पुढे केले आणि मला जाणवलं माझे हात, आई बाबा माझे हात कुठे, डॉक्टर माझे हात कुठे, माझे हात. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर कोणाकडेच नव्हतं. हुंक्यांच्या बरोबर आई बाबांच्या नजरा खाली वळल्या. मला माझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं होतं. फारच भयानक आणि विचित्र होतं. मला माझे दोन्ही हात गमवावे लागले होते. सगळ्या वर्तमानपत्रांच्या मुखपृष्ठावर, टीव्ही चॅनलवर मोनिका मोरे दिसत होती. कुठल्या कॉम्पिटिशन मध्ये जिंकल्यामुळे नाही, तर या रेल्वे अपघातामुळे एका सामान्य मोनिका मोरेला असामान्य प्रसिद्धी मिळाली होती. जगण्याची उमेदच नाहीशी झाली होती. विचारांचं मंथन सुरू होतं. ज्या हाताने आई बाबांना आधार द्यायचा होता, त्यांच्या स्वप्नांना आकार द्यायचा होता, ते कर्तृत्व करणारे हातच देवानी माझ्यापासून हिरावून नेले होते. होत्याचं नव्हतं झालं होतं. त्यांच्यासाठी आधार बनायचं, त्यांच्यावरच भार बनून राहावं लागणार होतं. का केलंस देवा, तू असं का केलंस? पण माझ्या मनाची ही गंमत आईने जाणली. मला जवळ घेऊन मायेचा हात हळुवारपणे माझ्या डोक्यावरून फिरवत मला म्हणाली, अगं वेडाबाई, तू आमच्या जवळ आहेस हेच आमच्यासाठी मोलाचं आहे. जरा बाहेरच्या जगाकडे बघ. पोलिओ सारख्या शारीरिक अपंगत्वावर मात करून फ्रँकलिन रूझवेल्ट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाले. अंध असलेल्या लुईस ब्रेल यांनी अंधांसाठी ब्रेल लिपीचा शोध लावला. अगं लाभ कशाला? अपघातात पाय गमावलेल्या सुधा चंद्रन यांनी कृत्रिम पायांच्या जोरावर उत्तम नर्तिका असल्याचं सिद्ध केलं. न खचता या जीवनाला सामोरी जा. आणि तुम्हाला सांगते, आईच्या या प्रेरणादायी दाखल्यांनी माझ्या अंगात एक वेगळीच ऊर्जा संचारली. आणि क्षणार्धात हात गमावल्याचं दुःख बाजूला सोडून येणाऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्याचा निर्णय मी घेतला. अपघात झाल्यानंतर केवळ माणुसकीच्या नात्याला जागून नसीब आणि अमजदबाईंनी केलेली धडपड, डॉक्टर प्रदीप भोसले यांनी केलेली प्रयत्नांची पराकाष्ठा आणि समाजातून आर्थिक मदतीसाठी पुढे आलेले असंख्य हात, या साऱ्याचं चीज करून दाखवायचं मी ठरवले. मित्रांनो, जाता जाता इतकंच सांगेन, जीवनामध्ये छोट्या मोठ्या घटना या घडतच असतात. परंतु त्याने खचून न जाता नव्या उमेदीने पुन्हा उभे राहणे याचेच नाव जीवन आहे. आज या इलेक्ट्रॉनिक हातांच्या सहाय्याने मी जग जिंकायला निघाले. मी माझ्या वाटचालीत यशस्वी होणारच, कारण माझा स्वतःवरती विश्वास
विश्वास आहे. तुम्ही भरारी या संस्थेचे विद्यार्थी आहात. उंच भरारी घेण्याची जिद्द ठेवा. म्हणतात ना, समुद्र में तूफानों के डर से नैया पार नहीं होती. समुद्र में तूफानों के डर से नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती, कभी हार नहीं होती.